आजचा विषय आहे तो म्हणजे लहान मुलामध्ये ज्या वागण्यातल्या समस्या आहेत त्यापैकी एक म्हणजे कंडक्ट डिसऑर्डर. कंडक्ट डिसऑर्डरमध्ये लहान मुलांच्यामध्ये जर बघितलं तर प्रमुख लक्षणं म्हणजे ती मुलं खोटं बोलत असतात, नियम पाळत नाहीत, म्हणजे आईवडिलांचे पण नियम पाळत नाहीत, शाळेचे पण नियम पाळत नाहीत. शाळेला जातो म्हणतात आणि ते गैरहजर असतात. शाळेला गेले तरी तिथे भांडण काढत असतात, वाद करत असतात, हाणामारी करत असतात, मित्रांशी कंटिन्यू वाद होत असतो. इवन काही पालकांच्या अशा तक्रारी असतात की म्हणजे शिक्षकांच्या तक्रारी अशा असतात की खुर्ची तोडलेली आहे, शाळेचं नुकसान केलेलं आहे. काही मुलांच्यामध्ये आम्ही नुकतंच सांगलीमध्ये एका पेपरमध्ये पण पाहिलं होतं की मुलांनी चाकू काढला भांडणामध्ये, म्हणजे शस्त्र पण ते बाळगतात. अपमान वारंवार इतर लोकांचा करत असतात. कधी कधी त्यांच्याकडे फोर्सफुली काही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी पण त्या मुलांच्यामध्ये दिसून येऊ शकते. म्हणजे ही जर लक्षणं जर मुलांच्यामध्ये असतील तर कंडक्ट डिसऑर्डरची लक्षणं आपण असं म्हणू शकतो. वेळीच आपल्याला अशी काही लक्षणं मुलांच्यामध्ये आढळली तर त्यांना पालक म्हणून आपण सांगायचा प्रयत्न करूया. पण त्यात जर यश मिळत नसेल तर तज्ज्ञ डॉक्टरांची, काउन्सिलर असतील, सायकॅट्रिस्ट असतील तर त्याची मदत घेऊन औषधोपचार, काउन्सिलिंग आणि बिहेवियर थेरपीमध्ये आपण त्यांना रिझल्ट देऊ शकतो.